हिवाळ्याच्या दिवसात थंडीमुळे सकाळी सकाळी उठून बाहेर पडणं आणि व्यायाम करणं कठीण होतं. पण कंटाळा न करता या दिवसात शरीर उबदार ठेवण्यासाठी हलका व्यायाम करणं गरजेचं आहे. या दिवसात संसर्गाचे आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे काही व्यायाम केल्यानं तुमची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. तसंच दिवसभर ऊर्जेसाठी सकाळचा व्यायाम महत्त्वाचा असतो. हे असे काही व्यायाम आहेत जे कोणत्याही वयोगटातील लोक करू शकतात आणि त्यासाठी विशेष उपकरणांचीही गरज नसते. हिवाळ्यात चालणं हा सर्वात प्रभावी व्यायाम मानला जातो. यामुळे रक्तभिसरण वाढतं आणि शरीर उबदार राहतं. तसंच चालणं हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. रोज सकाळी कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं जलद चालल्यानं वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते आणि श्वासोच्छवास आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारते. याशिवाय थंडीत सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे सकाळी कोवळ्या उन्हात चालल्यानं शरीराला व्हिटॅमिन डी देखील मिळतं. तसंच सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम मानला जातो, ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहतं. या दिवसात शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी, संसर्गापासून बचावासाठी आणि रक्त उबदार ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार करावे. दररोज सूर्यनमस्कारच्या 3 ते 5 फेऱ्या केल्यानंही स्ट्रेस कमी होतो. याशिवाय जम्पिंग जॅक, स्क्वॅट्स हे असे व्यायाम आहेत जे घरी सहज कोणत्याही उपकरणांशिवाय करता येतात. कारण थंडीमुळे ज्यांना जिमला जाणं शक्य नसेल त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे व्यायामात खंड पडत नाही. रोज 10 ते 15 स्क्वॅट्स केल्यानं सहनशक्ती सुधारते. तसंच जम्पिंग जॅक थंडीच्या काळात वॉर्मअप म्हणून अत्यंत उपयुक्त ठरतं. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि काही मिनिटात शरीर उबदार होतं. थंडीत सुस्त वाटत असलं तरी सकाळी हे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीर मजबूत होतं आणि आजारांपासून संरक्षण मिळतं. यामुळे तुम्ही दिवसभर ऊर्जा, उबदारपणा आणि चांगलं आरोग्य सुनिश्चित करू शकता.